केदारनाथ उंबर्जे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वात्सल्य प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये 16 जोडप्यांचे रेशीमगाठी बांधण्यात आल्या। सामुदायिक विवाहामधील वधूवरांची मित्रनगर रिक्षा स्टॉप पासून ते एसके बिराजदार हायस्कूल मित्रनगर शेळगी येथे बग्गीतून वरात काढण्यात आली। वधूवरांच्या वराती दरम्यान मोहसिन इनामदार यांच्याकडून केदारनाथ उंबर्जे यांना पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शेळगी यांच्या वतीने देखील फेटा बांधून पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। या सामुदायिक विवाह प्रसंगी श्री 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 1008 जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी ज्ञानपीठ काशी, श्री श्री 1008 जगद्गुरु ज्ञानसिंहाजित डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी ज्ञानपीठ दिव्य सानिध्य, नीलकंठेश्वर शिवाचार्य महास्वामी नागनसूर, नीलकंठेश्वर शिवाचार्य महास्वामी मैदर्गी तसेच बसवराज शास्त्री आदींची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेत्रे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, सुरेश हसापुरे, शिवरत्न शेटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती इंदुमती अलगोंडा पाटील, माजी महापौर शोभाताई बनशेट्टी, माजी उपसभापती श्रीशैल नरोळे, मल्लिकार्जुन पाटील, आरपीआयचे राजाभाऊ सर्वदे, माजी महापौर महेश कोटे, राजन जाधव, सुदीप चाकोते, गजानन होनराव, सिद्धाराम तंबाके, दद्दू भोसले, प्रकाश वाले, प्रकाश वानकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत 16 जोडप्यांचे रेशीमगाठी बांधण्यात आल्या। वधूवरांस संसार उपयोगी साहित्य, नवरी मुलीस मणी मंगळसूत्र तसेच आलेल्या वराडी मंडळींना जेवणाची उत्तमपणे सोय करण्यात आली होती। या विवाह सोहळ्यादरम्यान वात्सल्य प्रतिष्ठान व केदारनाथ उंबर्जे मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले। कल्याण कनिदान भूतमिते यत्कालाग्निरुद्रादिवेदमितां कुर्यात् सदा मंगलम सावधा। नंबर मी तुम्हाला सगळं साहित्य दिलं जाईल आणि दिल्यावर लगेच तुमच्या लोकांनाच सांगा की साहित्य घेऊन जायचंय। जगद्गुरु शिवाचार्य महाराज काशीपीठाचे आवाज वाढवा। परम आदरणीय आज इथं आशीर्वाद देण्याकरता उपस्थित आहेत। बाकीचे श्रद्धापूर्वक शिवाचार्य स्वामीजी व्यासपीठावर बसलेले सर्वांचे नावं घेतले, सर्व प्रमुख नेतेगण आहेत। पण आमचे उंबरजी हे अतिशय प्रेमाने दरवर्षी सामुदायिक विवाह इथे करतात। मी काही वर्ष इथं आलो आणि आज इथं होतो म्हणून मुद्दाम इथं आलो। सामुदायिक विवाह करण्याची ताकद पैशाने येत नाही, त्याच्या मनाच्या चिंतनातून येते आणि त्या शुद्ध मनाच्या चिंतनातून मला समाजसेवा काहीतरी करायची या हेतूने त्यांनी हे मनामध्ये जर अशा प्रकारची भावना नसेल तर कोणीही करू शकत नाही। म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की उंबर्जे तुम्ही ज्या तऱ्हेनं लोकसेवा हे करता आहात ही अपूर्व अशा प्रकारची लोकसेवा आहे आणि त्याला साथ देण्याकरता म्हणून सर्वोच्च काशीपीठाचे महास्वामी शिवाचार्यजी इथं आले, त्यांच्याबरोबर दुसरे स्वामीजी आले। ते कार्य तुम्ही सतत करत राहा आणि सिद्धरामेश्वराच्या आशीर्वादाने तुमचे हात अतिशय बळकट हो, ताकदवान हो अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि सगळ्या नवदाम्पत्यांना त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराट हो अशा प्रकारची प्रार्थना करतो। ग्रामदैवत शिवगी सिद्धरामेश्वराच्या चरणी नतमस्तक होत कैलासवासी बाबुराव चाकोते, कैलासवासी विभू शिवधारे, कैलासवासी ब्रह्मदेव माने यांना स्मरण करून सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील आपण सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले श्री 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 1008 जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी ज्ञानपीठ काशी, त्याचप्रमाणे श्री श्री 1008 जगद्गुरु ज्ञानसिंहाधीश डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी
महापीठ दिव्य सानिध्यात, त्याचप्रमाणे मग श्री नीलकंठेश्वर शिवाचार्य महास्वामीजी नागणसूर, नीलकंठेश्वर शिवाचार्य महास्वामीजी महिंदरगी, त्याचप्रमाणे बसवराज शास्त्री यांच्या चरणी नतमस्तक होऊन या कार्यक्रमाचे मेन केंद्रबिंदू देशाचे माजी गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आमचे आदरणीय नेते आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय महादेवजी चाकोते साहेब, आमचे दुसरे मालक आदरणीय दिलीपरावजी माने साहेब, महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आमचे नेते आदरणीय सिद्धारामजी मेत्रे साहेब, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतनजी नरोटे साहेब, शिवरत्न शेटे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती इंदुमती अलगोंडा पाटील, माजी महापौर शोभाताई बनशेट्टी, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळेजी, त्याचप्रमाणे पाटील साहेब मल्लिकार्जुन पाटीलजी, राजन जाधव, व्यासपीठावर उपस्थित असलेले सुदीपजी चाकोते, गजानन होंडराव, सिद्धाराम तंबाके, दद्दू भोसले आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रकाशजी वानकर साहेब, प्रकाशजी शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाशजी वाले साहेब, आरपीआयचे प्रमुख राजाभाऊ सरवदेजी प्रदेश अध्यक्ष, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित असलेले सर्व नववधूदेव, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व या भागामधील माझे माता भगिनी, वडीलधारी मंडळी, माझ्यावर प्रेम करणारे माझे सर्व युवक मंडळी, कारण आज तागायत समाजाच्या माध्यमातून समाजाने भरपूर काही मला या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी देखील मला भरपूर या ठिकाणी पदं या ठिकाणी दिलेले आहेत. विशेष म्हणजे ज्या भागामध्ये मी काम करतो, जेणेकरून माझी उपजीविका ज्या ठिकाणी भागते ते सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, त्या बाजार समितीमधील सर्व आडती असतील, व्यापारी असतील, माझ्याबरोबर काम करणारे सर्व श्रमिक कामगार असतील आणि त्या भागामधील कर्मचारी असतील किंवा ट्रान्सपोर्टवाले असतील आणि माझे सर्वात महत्त्वाचं घटक जे आमचे मायबाप आहेत, शेतकरी बंधू, त्यांनी आमच्याकडे आल्यामुळं आमची या ठिकाणी उपजीविका भागते आणि अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम त्यांच्यामुळं आम्ही या ठिकाणी करू शकतो. ते सर्व मायबाप शेतकरी बंधूंचं मी या ठिकाणी पहिल्यांदा आभाराने स्वागत करतोय. या भागामध्ये मी काम करत असताना इथले सर्व माझ्यावर प्रेम करणारे माझे माता भगिनी, वडीलधारी मंडळी, युवक मित्रांनी भरपूर मला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला ते माझे वडील अप्पासाहेब उंबरजे, माझी आई गौरंबा उंबरजे, त्यांनी या ठिकाणी भरपूर काही मला सहकार्य, जेणेकरून मुलांना ज्या काही प्रमाणे शिक्षण असेल किंवा जे काही माझं सर्व काही करायचं होतं त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आज तागायत मी कुठलंही काम करत असताना माझी आई, माझे वडील कधीही मला या ठिकाणी थांबवलेलं नाही आहे. आणि त्याचप्रमाणे माझे बंधू विश्वनाथ उंबरजे, त्यांनी देखील या ठिकाणी कुठलेही मी काम या ठिकाणी करत असताना त्याचंही सहकार्य भरपूर मला मिळालेलं आहे. तर मी आणि विशेष करून जरी मला काही चांगल्या प्रकारे शिक्षण न घेता येत असताना सुद्धा माझ्या मुलाला आज माझे वडील असतील, माझी आई असेल, माझे बंधू असतील, आज माझा मुलगा देखील MBBS या ठिकाणी झालेला आहे, माझा मुलगी देखील या ठिकाणी सॉफ्टवेअर इंजिनियर लास्ट इयरला आहे. जेणेकरून जे संस्कार पाहिजे ते माझ्या आई वडिलांनी दिलेले आहे, माझा समाजाने या ठिकाणी मला दिलेला आहे आणि माझे सर्व नेते मंडळींनी देखील या ठिकाणी मला भरपूर काही सहकार्य केलेलं आहे. त्यांच्यामुळं मी या भागामध्ये काम करत आहे. त्याचप्रमाणे आता या लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील ते प्रणितीताई शिंदे देखील या ठिकाणी येणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देशमुख साहेब या ठिकाणी येणार आहेत. विशेष म्हणजे सर्व पक्षाचे नेते मंडळी या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी आवर्जून या ठिकाणी येतात आणि मला भरभरून सहकार्य करतात. या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं सहकार्य, प्रेम, आशीर्वाद आज तागायत मला मिळत आलेला आहे आणि आपल्या सर्वांचं प्रेम, आशीर्वाद मिळत राहावा अशा प्रकारची ग्रामदेवत शिवगी सिद्धारामेश्वराच्या चरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे 10वं वर्ष आहे. 10व्या वर्षामध्ये अनेक मुला मुलींचे विवाह करण्याचं एक मोठं धाडस
त्याने या ठिकाणी केलेला आहे. आणि हा जो सगळा परिवार आहे तो परिवार केदारजी उंबजे यांचा परिवार म्हणलं तर वावगं ठरणार नाही. फार लोकांकडे पैसा आहे पण तो पैसा कुठं लावायचा हे फार महत्वाचं आहे. आणि एक पुण्याचं काम आजच्या युगामध्ये लग्न म्हणलं तर एक घर करून दाखवून दुसरं लग्न करून दाखवावं हे दोन्ही करताना आयुष्यातली पुंजी त्या ठिकाणी लावावं लागते. पण केदारनाथ गेले 10 वर्षाला अनेक लोकांचं घर बसवण्याचं काम करतात. त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. काँग्रेस पक्षाध्यक्ष नात्यानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्या हातून असेच कामं व्हावेत ही या ठिकाणी परमेश्वरने प्रार्थना करतो.